थांबा. जर तुम्हाला वाटत असेल की पालक पनीर म्हणजे साधी भाजी, तर आजचा हा व्हिडिओ तुमचं मत कायमचं बदलणार. आज आपण बनवणार आहोत हैदराबादी स्टाईल पालक पनीर रेसिपी. हॉटेलपेक्षा चविष्ट आणि रिच आणि अगदी शाही. नमस्कार मंडळी, मी आहे सुनंदा. जर तुम्हाला अस्सल सोप्या आणि हॉटेल स्टाईल रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला तर सुरू करूया. त्यासाठी लागणारं साहित्य बघणार आहोत. ताजे पालक 2 जुडी, पनीर 200 ग्रॅम, कांदा 2 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला, टोमॅटोची पेस्ट, हिरवी मिरची 2 लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या, आलं 1 इंच, काजूची पेस्ट 10 ते 12 भिजवलेले, दही 2 चम्मच, गरम मसाले, लाल तिखट, जिरे, तेजपत्ता आणि तेल आणि चवीनुसार मीठ. सर्वात आधी पालक नीट स्वच्छ धुवून घ्या. उकळत्या पाण्यात फक्त 1 मिनिट टाका आणि लगेच थंड पाण्यात टाका. यामुळे पालकाचा रंग एकदम हिरवागार राहतो. आता पालक, हिरवी मिरची, आलं, लसूण यांची स्मूथ पेस्ट तयार करून घ्या. कढईत तेल गरम करा. त्यात जिरे, तेजपत्ता घालून कांदा सोनेरी होईपर्यंत परता आणि टोमॅटोची पेस्ट त्यामध्ये ॲड करा. हो मैत्रीण, पेस्ट करताना यामध्ये आईस क्यूब ॲड करा, जेणेकरून आपल्या भाजीचा कलर हिरवाच राहतो. त्यानंतर पेस्ट झाल्याच्यानंतर मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्या. ही पेस्ट त्यामध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. त्यानंतर व्यवस्थित शिजून घ्या. हाच आहे हैदराबादी टच. तसेच गॅस मंद करून त्यात दही घाला. सतत हलवत राहा, नाहीतर दही फुटेल. थोडं लाल तिखट, गरम मसाला घाला आणि मसाला एकजीव करा. आता पालक पेस्ट घाला. मी घालून 3 ते 4 मिनटं मंद आचेवर शिजवा. नंतर पनीर क्यूब टाका आणि हलक्या हाताने मिक्स करा. शेवटी 1 चम्मच क्रीम, दुधावरची साय टाकल्यावर टेस्ट नेक्स्ट लेवलला जाते. तुम्ही बघू शकता. वा, किती क्रीमी, हिरवागार आणि शाही दिसतो हा हैदराबादी पालक पनीर. हा पालक पनीर नान, बटर, रोटी, जिरा राईससोबत तुम्ही खाऊ शकतात. त्यानंतर यामधली टिप्स आहे: पालक जास्त शिजू देऊ नका, जास्त मसाले घालू नका, काजू, लोणी किंवा क्रीम, परफेक्ट हैदराबादी टच. तर अशीच व्हायरल रेसिपी तुम्हाला बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अगदी क्रीमी आणि चवीला अप्रतिम लागणारी हैदराबादी ही पालक पनीरची रेसिपी आहे. तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच तुमच्यासाठी व्हायरल रेसिपी मी घेऊन येणार आहे. तर लवकरात लवकर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अगदी चवीला अप्रतिम. त्यानंतर शेवटी यावर लोणी घाला किंवा तुमच्याकडं क्रीम असेल ती यावर घाला. मस्तच क्रीमी आणि चविष्ट ही पालक पनीरची रेसिपी. तर पुन्हा भेटणार आहोत अशाच व्हायरल रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. तोपर्यंत बाय.